लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. आता आजपासून लाडकी बहीण योजनेमध्ये 5 नवीन नियम लागू होणार. तुम्हाला जर 8वा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण नियम सांगणार आहे, की कोणत्या महिलांना 8वा हप्ता येणार आहे, कोणत्या महिलांचे पैसे येणे बंद होणार आहे. संपूर्ण अपडेट सांगणार आहे. तर बघा, महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला अतिरिक्त रक्कम मिळणार आहे, म्हणजेच वाढीव रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट आपण मराठी एनिकेट या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर करा. तर या ठिकाणी बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांचा एकच प्रश्न होता, की आम्हाला 8वा हप्ता कधी मिळणार? तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे. कारण की आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे तारीख सांगितलेली आहे, की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणालेले आहेत, तर बघा, ते म्हणाले, मी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे. परंतु आता लाडकी बहीण योजनेमध्ये 5 नवीन नियम शासनाने जारी केलेले आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे, की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकतो आहोत. लाडक्या बहिणींना आता मोबाईलवरती SMS येणार आहे पैसे मिळाल्याचा. तर या ठिकाणी बघा, उपमुख्यमंत्री काय म्हणाले. तसेच या ठिकाणी बघा, राज्यात आता 36 जिल्ह्यात पैसे पाठवले आहे. 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 8वा हप्ता पाठवला आहे. याच आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी फिक्स झालेली आहे, कन्फर्म झालेली आहे. तसेच आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट समोर येत आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, लाडकी बहीण योजनेमध्ये आता 5 नवीन नियम जारी केलेले आहेत. तसेच 2 या ठिकाणी निर्णय नवीन घेण्यात आलेले आहेत. तर ते कोणते निर्णय आहेत, ज्यामुळे महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ते 2 निर्णय ऐकल्यानंतर सर्व महिला खुश होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर आता बघा, आता सरकारने 5 नवीन नियम लागू केले आहे. या 5 नवीन नियमामुळे बहिणींना अधिक लाभ मिळेल आणि सोबतच जी नवीन योजना येईल त्याचा सुद्धा लाभ मिळेल. आणि लाडक्या बहिणींना आता 600 रुपये प्लस मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या तुम्हाला जी महिन्याला दर महिन्याला मिळणारी रक्कम आहे, त्याच्यामध्ये आता 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे अनेक बहिणी खुश झालेल्या आहेत. ही झाली लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खुशखबर. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही एक आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्ससाठी, सबस्क्रायबरसाठी 100K स्पेशल पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार? तर बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी या पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. आणि ही पैठणी साडी लकी विनरला मिळणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक लकी कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी 100K ज्या दिवशी होतील त्या दिवशी त्यांच्या ॲड्रेसवरती पाठवण्यात येईल पोस्टाच्या माध्यमातून. आता आपण लाडकी बहीण योजनेमध्ये जे नवीन 5 नियम शासनाने जारी केलेले आहेत, आता ते 5 नियम आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, तुम्हाला 8वा हप्ता पाहिजे असेल तर या नियमामध्ये तुम्ही बसला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, लाडकी बहीण योजनेमधील आता पहिला जो निर्णय आहे किंवा पहिला नियम आहे, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर अगोदर तुम्हाला बोलल्याप्रमाणे 2 निर्णय सांगणार आहे, त्यानंतर 5 नियम सांगणार आहे. तर 2 निर्णय कोणते घेण्यात आलेले आहेत, तर या ठिकाणी बघा, पहिला जो निर्णय आहे, नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना आता संधी दिली जाणार आहे. कारण की आता भरपूर मुलींचं वय 21 वगैरे कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळवायचे आहेत. त्यामुळे आता त्यांना सुद्धा संधी दिली जाणार आहे. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत ₹1 मिळाला नाही, अशा महिलांना सुद्धा फायदा होणार आहे. कारण की त्यांना नवीन फॉर्म भरून त्यांना निकषामध्ये बसता येणार आहे व त्यांना ही लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवता येणार आहे. ठीक आहे, हा पहिला निर्णय आहे. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो दुसरा निर्णय कोणता आहे? हा निर्णय ऐकल्यानंतर सर्व महिला आता खुश होणार आहेत. कारण की बघा, दुसरा जो निर्णय आहे, तो आहे अन्नपूर्णा योजनेचे पैसे आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्या पण बहिणी अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत, अशा महिलांना आता 3 गॅसचे पैसे दिले जाणार आहेत. तुम्हाला माहीतच आहे, की या योजनेमधून वर्षाला ₹2500 मिळतात. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅसचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. आता आपण मेन टॉपिक आपल्या व्हिडिओचा
तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली अजून एक खुशखबर आहे सर्व महिलांच्यासाठी. तर ती खुशखबर अशी आहे की आता लाडक्या बहिणींना ₹2100 दिले जाणार आहेत. ₹2100 तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये निर्णय होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी ₹2100 दिले जाणार आहेत. तर बघा 3 मार्च ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 3 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. आता बघा 5 नियमापैकी पहिला जो नियम आहे तो नियम आता तुमच्यासोबत शेअर करतोय. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम आले आहेत. बघा आले लाडक्या बहिणींचे नवीन नियम आले. तर हे नवीन नियम कोणते आहेत त्यातील आता आपण पहिला नियम पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींसाठी पहिला नियम दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-केवायसी करणे आवश्यक असणार आहे. बघा आता सर्व महिलांना दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये ई-केवायसी करायची आहे. कारण की तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला होत्या ज्या बसत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता. त्यामुळे आता ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठीचा आलेला दुसरा नियम आपण या ठिकाणी पाहूया. त्या अगोदर जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जो दुसरा नियम आहे तो असा आहे लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी वेळोवेळी केली जाणार आहे. बघा जर पात्र लाभार्थी जर हयात असेल तरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या कुटुंबाला किंवा इतर कोणाला लाभ मिळणार नाही. लाभार्थी जर हयात असेल तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी शासनाने हे स्पष्ट केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा जो नियम आहे लाडकी बहीण योजनेसाठी. तर बघा आता तिसरा नियम आपण पाहूया. 5 नियमापैकी तिसरा नियम आहे. हा नियम भरपूर महिलांना आधीपासूनच माहीत असेल. तर बघा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि जर महिन्याचं उत्पन्न या ठिकाणी सांगितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मंथली जी तुमची इन्कम असेल ती 20,000 किंवा 20,000च्या आतमध्ये पाहिजे. म्हणजे 20,000 गुणिले जर या ठिकाणी आपण 12 केलं तर जवळपास 2,40,000 वार्षिक उत्पन्न या ठिकाणी होतं. म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे. या रेंजमध्ये उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा जो चौथा नियम आहे आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर लाडक्या बहिणींचा चौथा नियम कोणता आहे? तर बघा 5 नियमापैकी चौथा नियम असा आहे. आता तुमची बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही शासनाने स्ट्रिक्ट रूल फॉलो केलेले आहेत. त्यापैकी बघा लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा आता तपासले जाणार आहे. जेणेकरून कोणत्याही ज्या महिलेचं वार्षिक उत्पन्न किंवा मंथली इन्कम ही जास्त असेल अशा महिलांना लाभ मिळू नये या उद्देशाने किंवा या हेतूने आता लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहे. आता 5वा जो नियम आहे आणि फायनल नियम आहे तो कोणता नियम आहे आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर लाडक्या बहिणींचा 5वा नियम असा आहे की आता जिल्हा स्तरावरून बघा या ठिकाणी बघा जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्या अपात्र केलं जाणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो कोणाला मिळणार? हा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. तर बघा हा हप्ता सर्वच महिलांना मिळणार आहे. जेवढ्या पण महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे. बघा या 5 नियम मध्ये तुम्ही बसत असाल तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तसेच तुमच्याकडे बघा 4 व्हीलर नसायला पाहिजे ही पण महत्वाची गोष्ट आहे. तसेच ज्या महिलांकडे कार आहे कारवाल्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जात आहे. जर या सर्व गोष्टी तुमच्या ओके असतील आधार कार्ड बँकेसोबत ओके मध्ये लिंक असेल तर तुम्हाला या योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे. या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 8वा हप्ता मिळणार आहे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काही अफवा आहेत किंवा काही न्यूज या ठिकाणी व्हायरल होत आहेत. तर बघा आता त्या न्यूज कोणत्या आहेत तर आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा सर्वात पहिली गोष्ट की लाडक्या बहिणींना आटाचक्की मिळणार. बघा लाडक्या बहिणींना आटाचक्की मिळणार. त्यानंतर लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार. त्यानंतर लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार. अशा तुम्ही व्हायरल न्यूज भरपूर पाहिलेल्या असतील. खरंच तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत का असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला गेला. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात माहिती देत आहोत. या गोष्टीवरती एक लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच पाहिजे. तर पहिली गोष्ट तुम्हाला आटाचक्की असेल स्कूटी असेल शिलाई मशीन असेल अशा प्रकारची कोणतीही शासनाची योजना नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवरती महिलांनी विश्वास ठेवू नये. लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये. या सर्व फेक न्यूज आहेत फेक बातम्या आहेत ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. कारण की अशा प्रकारची कोणतीही योजना कोणतीही शासनाची योजना अस्तित्वात नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींना शिलाई मशीन आटाचक्की स्कूटी असं काहीही मिळणार नाहीये. ही गोष्ट सर्वांनी डोक्यामध्ये ठेवा. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवून कोणताही चुकीचा फॉर्म भरू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना आता अपात्र केले जात आहे. तर त्याचा आकडेवारी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केल्या जाणाऱ्या महिलांची संख्या समोर आलेली आहे.
तर बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.3 लाख महिलांना अपात्र केलं आहे. ज्या महिलांचं वार्षिक वय 65 पेक्षा जास्त आहे अशा 1.10 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत. तसेच 4 चाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा योजनेतून नाव मागे घेणाऱ्या अशा एकूण 1.6 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आता जर आकडेवारी समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. हे वरचे काही रिझन्स आहेत, या कारणांमुळे त्यांना अपात्र केलं जात आहे. तर या ठिकाणी बघा, आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे की फेब्रुवारीचा हप्ता 1500 प्रमाणेच वाटप होणार आहे. अनेक महिलांचा प्रश्न होता की 2100 मिळणार का? तर नाही, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 1500च मिळणार आहे. 2100चा निर्णय मार्चमध्ये होणार आहे. महिलांना थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे, थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी कन्फर्म केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच आहेत. त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायचं नाहीये. आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींचा 8वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींचा जो 8वा हप्ता आहे तो आठवड्यामध्ये मिळणार आहे, याच आठवड्यात मिळणार आहे. त्यामुळे बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 8 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महायुती सरकार फेब्रुवारीचा हप्ता जमा करणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले आहेत. त्यामुळे आता बघा, तुम्हाला जर तारीख सांगायची झाली की कोणत्या तारखेला 8वा हप्ता जमा होईल, तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 8व्या हप्त्याचे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये 100% जमा होणार आहेत. बघा, 100% जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. या कालावधीमध्येच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.